नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी अचीव्हर्स मराठीमध्ये। तर आज आपण लसावी आणि मसावीच्या आणखीन काही प्रश्नांना शिकणार आहोत। त्यांना कसं सोडवायचं, त्याच्या मागचं बेसिक काय असते आणि मग त्यांची ट्रिक्स काय असतात ते समजून घेणार आहोत। तर चला प्रश्नांकडे वळूया। तर पहिला प्रश्न आहे 1134, 1344 आणि 1512 यांची मसावी किती। ठीक आहे, तर घेत आहे 1134, त्यानंतर 1344, त्यानंतर 1512 यांची आपल्याला काय काढायची आहे, यांची आपल्याला मसावी काढायची आहे। तर काय करणार आहोत आपण, ह्या मोठ्या संख्या आहेत ना, जर मोठ्या संख्या असल्या तर आपण काय करतो, ज्या दोन लहान संख्या त्यापैकी त्यांचा करतो फरक। तर यांचा फरक किती येणार बघा, 0, त्यानंतर 1 आणि नंतर 2 म्हणजे 210। आता बघा, ह्या 210ला भाग तुटू शकते का सर्व संख्यांना? नाही तुटू शकत। बघा, याच्या एकक स्थानी काय 0 आहे आणि इथं अशी एकही संख्या नाही ज्या संख्येला शून्याचा भाग तुटेल, बरोबर आहे। जर इथं 0 0 0 असतं तर शून्याचा भाग तुटलं असतं, पण इथं 0 नाही आहे तर 210चा इथं पूर्ण भाग तुटू शकत नाही। तर मग काय, परत त्यांचा भाग तोडा, म्हणजे याला असं लिहू शकतो 10 गुणिला 21 म्हणजे 210, बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे इथं शून्याचा भाग नाही तुटत आहे, याचे दोन भाग पडले आपण, तर 5 दुने 10 म्हणजे 5चा भाग तर तुटत नाही इथं, पण 2चा भाग प्रत्येक ठिकाणी तुटत आहे, तर इथं 2चा भाग तुटू शकते। आता इथं बघू आपण, तर इथं किती होतात, 7 3 21, तर बघा 1 आणि 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, म्हणजे इथं 9ला 3चा भाग तुटत आहे, म्हणजे ह्या संख्येला 3चा भाग तुटेल। त्यानंतर इथं बघा 4 आणि 4 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12ला पण 3चा भाग तुटते, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3चा भाग तुटेल। त्यानंतर इथं बघा 1 आणि 5 6 आणि 1 7 आणि 2 9, म्हणजे ह्याही संख्येला 3चा भाग तुटते, म्हणजे ह्या संख्येला 3चा भाग तुटणारच आहे। आता 7चा भाग तुटते का बघू आपण, तर 7 1 7 उरलेत 4, 6 7 42 उरलेत 1, त्यानंतर 7 2 14, इथं 7चा भाग तुटत आहे। त्यानंतर इथं बघितलं तर 7 1 7 उरलेत किती 6, वरचे 4 म्हणजे 64, 7 9 63 उरला 1, 7 2 14, इथेही 7चा भाग तुटत आहे। त्यानंतर इथं बघू 7 2 14 उरला 1, त्यानंतर 7 1 7 उरलेत 4, 6 7 42, म्हणजे इथेही 7चा भाग तुटत आहे। म्हणजे 3चा 7चा आणि 2चा भाग इथं पूर्णपणे तुटत आहे। त्यांचा गुणाकार करून टाकू, 2 गुणिला 3 गुणिला 7 म्हणजे किती, 3 2 6 आणि 6 7 42, आणि हाच असणार तुमच्या ह्या संख्यांचा काय, मसावी। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोपी पद्धतीने आणि काही क्षणात ह्या संख्यांचा, म्हणजे जे मोठ्या मोठ्या संख्या दिल्या आहेत त्यांचा तुम्ही मसावी सहज काढू शकता। तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया। तर पुढचा प्रश्न आहे ब्रॅकेटमध्ये 2चा पॉवर 3 गुणिला 3चा पॉवर 2 गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला 7चा पॉवर 2 एका ब्रॅकेटमध्ये। त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पुन्हा 2चा पॉवर 2 गुणिला 3 गुणिला 5चा पॉवर 2 गुणिला 7, त्याच्यानंतरच्या ब्रॅकेटमध्ये 3चा पॉवर 4 गुणिला 5चा पॉवर 4 गुणिला 2 यांची काय काढायची, आपल्याला मसावी काढायची आहे। ठीक आहे, तर इथं लिहून घेत आहे मी प्रश्न, 2चा पॉवर 3 गुणिला 3चा पॉवर 2 गुणिला 5चा पॉवर 3 गुणिला 7चा पॉवर 2, त्यानंतर 2चा पॉवर 2 गुणिला 3 गुणिला 5चा पॉवर 2 गुणिला 7, त्यानंतर 3चा पॉवर 4 गुणिला 5चा पॉवर 4 गुणिला 2 यांची काय काढायची, आपल्याला मसावी काढायची आहे। तर मसावी ज्या वेळेस काढायची आपल्याला मसावी, तर काय करायचं, कॉमन काय तिन्ही संख्यांमध्ये ते बघायचं आणि त्यांचा सगळ्यात कमी पॉवर जो आहे त्याला उचलून टाकायचं। म्हणजे बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे आणि इथंही 2 आहे, बरोबर, म्हणजे हे 2 तिन्ही ठिकाणी कॉमन आहेत। आणि 2चा सगळ्यात कमी पॉवर म्हणजे सगळ्यात कमी घात कुठं आहे, ते इथं बघा 2चा पॉवर 1 आहे, ते इथं लिहिलं मी 2। त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बघा 3 इथेही आहे, 3 इथेही आहे आणि 3 इथेही आहे। त्यानंतर 3चा सर्वात कमी पॉवर कुठं आहे, इथं आहे, म्हणजे गुणिला 3, नंतर गुणिला, त्यानंतर 5 इथेही आहे, 5 इथेही आहे, 5 इथेही आहे। आता 5चा पॉवर सगळ्यात कमी कुठं आहे बघा, इथं आहे, 5चा पॉवर 2, ते इथं लिहित आहे मी 5चा पॉवर 2। त्यानंतर 7 इथं आहे, इथं आहे, पण 7 इथं आहे का, नाही आहे, म्हणजे 7 तिघांमध्ये कॉमन नाही आहे। तर मग झालं, यांचा करायचा गुणाकार, म्हणजे किती होईल, हे झाले 3 दुने 6 गुणिला याचा वर्ग किती होईल 25, आणि हे झालेत किती 25 सक 150, हा झाला याचा आन्सर। ठीक आहे, आता याच प्रश्नात जर याच म्हणजे एकाच प्रश्नात आपण 2 प्रश्न सोडून बघू। आता इथं जर तुम्हाला लसावी विचारली असती तर काय केलं असतं मित्रांनो, लसावी जर विचारली असती तर काय केलं असतं की तिघांमध्ये अगोदर कॉमन काय आहे ते बघून घ्या आणि तिथून मोठा पॉवर उचला। तर बघा इथेही 2 आहेत, इथेही 2 आहेत आणि इथेही 2 आहेत। मोठा पॉवर काय, 2चा पॉवर 3,
तर 2च्या पॉवर 3 घेतलं गुणिला, त्यानंतर बघा इथेही 3 आहेत, इथेही 3 आहेत, इथेही 3 आहेत, 3चा सगळ्यात जास्त पॉवर काय 4, तर 3च्या पॉवर 4, त्यानंतर गुणिला 5, बघा इथेही 5 आहेत, इथेही 5 आहेत, इथेही 5 आहेत, बरोबर. त्यानंतर 5चा सर्वात जास्त पॉवर किती आहे, इथं 5चा पॉवर 4 आहे, गुणिला. त्यानंतर आता जे उरले आहेत त्यांचा विचार करा. उरलं काय, इथेही 7 आहेत, इथेही 7 आहेत, 7चा पॉवर कुठं जास्त आहे तर 7चा पॉवर 2, तर गुणिला 7चा पॉवर 2. तर हा झाला यांचा लसावी. म्हणजेच एकाच प्रश्न तो आपण 2 प्रश्न सोडून बघितले. ठीक आहे, तर तुम्हाला आता समजलं असेल की असे प्रश्न आले तर त्यांना कसं सोडवायचं. जर मसावी विचारलं तर जे कॉमन आहेत फक्त तेच घ्या आणि त्यापैकी सर्वात कमी ज्याचा घात आहे तो घ्या. आणि जर तुम्हाला लसावी विचारली आहे तर जे कॉमन आहेत ते तर घ्याच, पण त्यापैकी जो सर्वात मोठा घात आहे त्याला घ्या आणि मग नंतर कॉमन संपल्यानंतर सामायिक संपल्यानंतर जे उरले आहेत त्यांनाही घ्या आणि त्यापैकी पण त्यांचा मोठा जो घात आहे तो घ्या. ठीक आहे, तर आता आपण याच्या नंतरच्या प्रश्नाकडे वळू. तर पुढील प्रश्न आहे 7/9, 14/15, 7/10चा मसावी किती. आपल्याला मसावी विचारला आहे तर मी लिहित आहे 7/9, 14/15 आणि 7/10. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या अर्थी जर तुम्हाला अपूर्णांक दिले आहेत आणि त्यांचं लसावी आणि मसावी विचारलं आहे तर एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला मसावी विचारली आहे तर जो अंश आहे त्याची मसावी काढा, म्हणजे वर काढायची मसावी आणि जे छेद आहे त्यांची काढायची लसावी. हे कशामध्ये, मसावीमध्ये. आणि याचाच उलटं असतं लसावी. जर तुम्हाला लसावी विचारली आहे तर त्यावेळेस काय करायचं, जो अंश आहे त्याची लसावी काढा आणि जो छेद आहे त्यांची मसावी काढा. ठीक आहे, सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर आता आपल्याला मसावी काढायचे. मसावी म्हणजे काय की जे वरचे अंश आहेत 7, 14 आणि 7 यांचं मसावी काढावं लागणार आणि जे खाली छेदात आहेत 9, 15 आणि 10 यांचं काय काढावं लागणार, लसावी. तर 7, 14 आणि 7 यांच्यात जर आपल्याला मसावी काढायची आहे तर कितीचा भाग तुटत आहे, तिन्ही संख्यांना 7चा भाग तुटत आहे, 7 1 7, 7 2 14, 7 1 7. आता ह्या तिन्ही संख्यांना एका संख्येचा भाग तुटत आहे का, नाही तुटत आहे. म्हणजे इथं आपला मसावी संपला. म्हणजे यांची मसावी किती येणार 7. त्यानंतर 9, 15 आणि 10, 9, 15 आणि 10 यांचा आपण काढू लसावी. तर तिन्ही संख्येला एका संख्येने भाग तुटत आहे का, नाही. तर कमीत कमी 2 संख्या बघा, 15 आणि 10ला 5नी भाग तुटते आणि 9 आणि 15ला 3चा भाग तुटते. तुम्हाला जसं वाटते तसं भाग तोडा. मी 5चा भाग तोडत आहे, 5 3 15, 5 2 10, 9 जशीच्या तसे भाग तुटत नाही म्हणून. त्यानंतर 3चा भाग, 3 1 3, 3 3 9, उरलेत 2. त्यानंतर 3 1 3 आणि नंतर उरलं 2, त्याला भाग तोडून घ्या, बे 1 बे. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करा, 5 2 10 आणि 3 3 9, म्हणजे 9 10 90. म्हणजे यांची जे लसावी आहे ते किती येणार आहे, 90. म्हणजेच 7/9, 14/15 आणि 7/10 यांचा मसावी किती असणार, तर 7/90. पुढचा प्रश्न आहे 2/3, 3/5, 4/7 आणि 9/13चा लसावी किती. ठीक आहे, तर मी लिहित आहे इथं 2/3, त्यानंतर 3/5, त्यानंतर 4/7 आणि 9/13 यांचा काय काढायचा, लसावी. तर लसावी ज्या अर्थी काढायचं आपल्याला, तर आपण काय करणार आहोत, 2 3 4 आणि 9 यांचा काय करणार आहोत, लसावी. आणि 3 5 7 आणि 13 यांचा काय काढणार आहोत आपण, मसावी. बरोबर. तर 2 3 4 आणि 9 याचा लसावी किती येणार, 2 3 4 आणि 9 यांचा आपण काढू लसावी. तर चारही संख्येला एका संख्येने भाग तुटत आहे का, नाही. तर मग 3 संख्यांना भाग तुटत आहे का, एका संख्येने, नाही. 2 संख्यांना तुटत आहे का, तर 2 आणि 4ला 2नी भाग तुटत आहे आणि 3 आणि 9ला 3चा भाग तुटत आहे. तर इथं 2चा भाग तोडत आहे मी, 2चा भाग तोडलं तर बे 1 बे, बे 2 4, 3ला भाग तुटत नाही, 9लाही भाग तुटत नाही. त्यानंतर 3, तर 3 1 3, 3 3 9, 2 जशीचे तसे, कारण की भाग तुटत नाही. त्यानंतर 2चा भाग तोडलं तर 1 1 1 आणि 3, नंतर 3चा भाग. म्हणजे आता यांचा गुणाकार किती होणार, ह्याच्याला 3 2 6, 3 2 6 म्हणजे 6 6 36. म्हणजे यांचा जो लसावी आहे किती आहे, 36. त्यानंतर 3 5 7 आणि 13 ह्या सर्व संख्यांना एका कॉमन संख्येने भाग तुटते का, नाही तुटत आहे. मग ज्या अर्थी भाग तुटत नाही कोणत्या कॉमन संख्येने, त्या अर्थी त्या संख्यांना कोणत्या संख्येने भाग तुटते, 1ने. तर या संख्यांची जी मसावी आहे ते किती येणार, 1. म्हणजे याचा आन्सर किती असणार, 36. म्हणजे याची जी लसावी आहे ती किती असणार आहे, 36. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढील प्रश्न आहे 0.12, 2.4 आणि 0.048ची
लसावी किती? तर प्रश्न लिहित आहे मी 0.12, त्यानंतर 2.4 आणि 0.048ची लसावी विचारली आपल्याला. तर काय करायचं, पॉईंटमध्ये आहे म्हणून घाबरून जायचं नाही. काय करायचं, जिथं सगळ्यात जास्त पॉईंट नंतर संख्या आहेत ते म्हणजे कुठं आहेत, इथं 1 2 3. तर काय करायचं, 3 आहेत म्हणून एकावर 3 शून्य जर दिले आपण तर ही संख्या किती बनत आहे, 1000. आणि या 1000ने सगळ्यांना गुणून टाका. म्हणजे 0.12 गुणिला 1000, 2.4 गुणिला 1000, त्यानंतर 0.048 गुणिला 1000. तर 0.12 गुणिला 1000 किती होणार, 120. त्यानंतर 2.4 गुणिला 1000 किती होणार, 2400. त्यानंतर 0.048 गुणिला 1000 किती होणार, 48. आता ह्या तुम्हाला पूर्ण संख्या मिळाल्या आहेत. आता तुम्ही यांची लसावी आणि मसावी सहज काढू शकता. आपल्याला लसावी काढायची यांची. तर यांची लसावी कशी काढणार आपण, बघा प्रत्येक संख्येला कितीचा भाग तुटत आहे, 24चा भाग तुटत आहे. तर 24चा भाग तोडलं मी, 24 पंचे 120, त्यानंतर 24 1 24 आणि त्याच्यावर 2 शून्य, त्यानंतर 24 दुने 48, बरोबर. त्यानंतर बघा कितीचा भाग तुटते, पुन्हा ह्या दोन संख्यांना 5चा भाग तुटत आहे, यांना 2चा भाग तुटत आहे. तर 5चा भाग पुन्हा तोडत आहे मी. तर इथं 5 1 5 आणि 20 पंचे 100, 2 जशीच्या तसे. पुन्हा 2चा भाग तोडत आहे इथं. तर 2 10 20 आणि 2 1 2 उरलेत किती, 10. मग पुन्हा 10चा भाग तोडत आहे. तर इथं 1 1 आणि 1. चला आता ह्या सगळ्यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येते, हे झाले तुमचे 120. त्यानंतर 120 गुणिला 10 म्हणजे किती झालेत, 120 गुणिला 10 म्हणजे 1200 आणि 1200 दुने किती झालेत, 2400. झालं, 2400 झाले. आता कितीने आपण गुणलो होतं प्रत्येक संख्येला, 1000नी. तर 1000नी याला भागून टाका. तर इथून 2 शून्य कॅन्सल झालेत आणि एकावर 1 शून्य म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट म्हणजे 2.4 हा काय असणार, लसावी ह्या संख्येचा. ठीक आहे. तर मित्रांनो असे पॉईंटवाले ज्यावेळेस तुम्हाला लसावी आणि मसावी विचारतात दशांशामध्ये तर त्यांना असं प्रकारे सॉल्व करायचं. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. पुढील प्रश्न आहे 0.9, 0.27 आणि 0.081ची मसावी किती. आता मसावी विचारली आपल्याला. ठीक आहे. तर अगोदर प्रश्न लिहित आहे मी 0.9, 0.27 आणि 0.081ची आपल्याला काय काढायची आहे, मसावी काढायची आहे. ठीक आहे. तर मी काय करणार, पॉईंटनंतर सर्वात जास्त संख्या कुठे आहेत ते बघणार. तर पॉईंटनंतर संख्या सगळ्यात जास्त संख्या इथं आहेत. किती आहेत, पॉईंटनंतर 3 संख्या म्हणजे एकावर 3 शून्य म्हणजे हे झालेत 1000. तर प्रत्येकाला 1000ने गुणणार मी. ठीक आहे. तर याला 1000ने गुणलं तर हा किती होणार, 900. याला 1000ने गुणलं तर हा किती होणार, 270. आणि याला 1000ने गुणलं तर हा किती होणार, 81. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्यांच्या आपल्याला काय काढायचं, मसावी. तर बघा तिन्ही संख्येला कोणत्या संख्येने भाग तुटत आहे, 9ने भाग तुटत आहे. तर इथं 9ने भाग तोडलं तर इथं 100, त्यानंतर इथं 30 आणि इथं 9. त्यानंतर ह्या तिन्ही संख्येला भाग तुटत आहे का एका संख्येने, नाही तुटत आहे. म्हणजे इथं आपली मसावी संपली. म्हणजे यांची मसावी किती आली, 9. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, कितीने गुणलं होतं आपण प्रत्येक संख्येला, 1000नी. तर ह्या 1000नी याला भागून टाका. म्हणजे किती होईल, 9 भागिला 1 म्हणजे 9 आणि 3 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 1 2 आणि 3 संख्येनंतर पॉईंट म्हणजे आन्सर किती येणार, 0.008 ह्या संख्येच्या मसावी असणार. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. त्यानंतरचा प्रश्न आहे, दोन संख्यांच्या लसावी 2310 आणि मसावी 30 आहे. जर त्यापैकी एक संख्या 210 असेल तर दुसरी संख्या कोणती. ठीक आहे. आपल्याला एक सूत्र माहिती आहे मित्रांनो, एक संख्या गुणिला दुसरी संख्या काय असते, बरोबर HCF म्हणजेच मसावी गुणिला LCM म्हणजेच लसावी. ठीक आहे. तर आपल्याला काय दिलं आहे, आपल्याला दिलं आहे लसावी. लसावी किती दिली आहे, लसावी दिली आहे आपल्याला 2310 आणि मसावी किती दिली आहे, 30. तर त्यापैकी एक संख्या म्हणत आहे किती आहे, 210 आहे. तर दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे, त्याला पकडलं आपण x. ठीक आहे. तर इथल्या इथं कसं भाग तोडायचं बघा, शून्याला शून्याचा भाग तुटत आहे. त्यानंतर 3 1 3 7 3 21. ठीक आहे. त्यानंतर इथं 7चा भाग तोडला, 7 3 21 उरलेत किती 2, 7 3 21 आणि वरच्या 0 म्हणजेच x बरोबर किती आला, 330. म्हणजे दुसरी संख्या जी आहे ते किती असणार आहे, 330 असणार आहे.
तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांची मसावी 12 व लसावी 600 आहे. त्यापैकी एक संख्या 24 असेल तर त्या दोन्ही संख्यांची सरासरी किती? ठीक आहे, तर अगोदर आपल्याला त्या संख्या शोधून घ्यावी लागतील की त्या दोन संख्या आहेत कोणत्या आणि मग नंतर आपण त्यांची सरासरी काढू. तर बघा, तर इथं बघा काय म्हणत आहे, एक संख्या आहे 24, दुसरी संख्या आपल्याला माहीत नाही, तिला पकडू आपण x, आणि त्यानंतर मसावी किती आहे 12 आणि लसावी किती आहे 600. तर आपण सूत्र त्याला फिक्स केलं, बरोबर आहे. तिथं बघा 12 दूने 24 होतात आणि इथं हे झाले 300, म्हणजे x बरोबर किती 300. आता दुसरी संख्या आपल्याला मिळाली 300, पहिली संख्या तर आपल्याजवळ ऑलरेडी आहे किती आहे 23. आता यांची आपल्याला सरासरी करायची आहे. सरासरी म्हणजेच दोन्ही संख्यांची बेरीज भागिला एकूण संख्या. तर 300 अधिक 24 भागिला 2, बरोबर, म्हणजे 324 भागिला किती 2. तर याचा आन्सर किती आहे, बे एक बे, उरला 1, 6 दुने 12 आणि बे दुने 4, म्हणजे 162 होणार ह्या संख्यांची सरासरी. त्यानंतर दोन संख्यांचा गुणाकार 1500 व मसावी 10 आहे, तर त्या संख्यांची लसावी किती? ठीक आहे, काय म्हणत आहे, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या म्हणजे एक संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर HCF गुणिला LCM, हा आपला सूत्र आहे, बरोबर. ठीक आहे, आता दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे ह्या ज्या दोन्ही संख्या दिल्यात यांच्या डायरेक्ट गुणाकार दिला आपल्याला, त्या डायरेक्ट संख्या नाही दिल्या, डायरेक्ट गुणाकार दिला, तो किती आहे 1500. तर यांच्या ठिकाणी मी 1500 लिहित आहे. आता आपल्याला काय म्हणत आहे, यांच्या मसावी दिला आहे आपल्याला किती आहे 10, आपल्याला लसावी काढायचं आहे, त्याला पकडू आपण x. ठीक आहे, तर इथून बघा शून्याला शून्य कॅन्सल झालेत, म्हणजे x बरोबर किती 150 आणि हेच असणार यांची काय लसावी किती 150. तर पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांची मसावी 21 आणि लसावी 4641 आहे. जर त्यापैकी एक संख्या 200 आणि 300च्या दरम्यानची असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा इथं आपल्याला काय दिलं आहे, लसावी दिली आहे, लसावी किती दिली आहे 4641 आणि मसावी दिली आहे, मसावी किती दिली आहे 21. ठीक आहे, आता आपल्याला त्या संख्या शोधायच्या आहेत, त्या संख्या आपल्याला माहीत नाहीत, त्या दोन संख्यापैकी एक दिली असती तर आपण सूत्रात टाकून ती काढली असती, पण आपल्याला दोन्ही संख्या नाही दिली आहेत. आपल्याला काय म्हटलं आहे, त्यापैकी एक संख्या 200 आणि 300च्या दरम्यानची. तर अशा वेळी काय करायचं, लसावी भागिला मसावी करून टाकायचं, म्हणजेच 4641 भागिला 21 केलं तर इथं भाग कितीच्या तुटणार आहे बघा, 21 दुने 42, उरलेत किती 4, त्यानंतर 21 दुने 42 म्हणजे उरलं किती पुन्हा 2, तर 21 एक 21 म्हणजे किती आलं 221. ठीक आहे, हा आला यांचा भागाकार. ठीक आहे, आता हा जो भागाकार आला आहे याचे दोन असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला जे असामायिक असतील. आता असामायिक म्हणजे काय की एकाचा दुसऱ्याला भाग तुटणार नाही अशा संख्या, जसं 2 आणि 4 ह्या दोघांनाही 2चा भाग तुटत आहे, ते हे सामायिक अवयव झालेत. ठीक आहे, 3 आणि 9 हे सामायिक झालेत, पण जसं 3 आणि 5 म्हटलं ह्या दोन्ही संख्येला एका संख्येचा भाग तुटत आहे का नाही, तर हे झाले असामायिक. ठीक आहे, तर यांचे असे आपल्याला 2 तुकडे करायचे आहेत, तर कसे करू शकतो आपण यांचे तुकडे. तर बघा इथं 13चा जर भाग तोडला आपण तर किती होत आहे 13 एक 13 आणि उरलेत किती 9, 13 7 91, बरोबर आहे. आता बघा 13 आणि 17 हे दोन असामायिक अवयव पडले यांचे. आता काय करायचं, हे जे अवयव पडले आहेत अवयव कसे आहेत असामायिक अवयव जे आपण पाडले 13 आणि 17 यांना कशाने गुणायचं, फक्त मसावीने गुणायचं. मसावी किती आहे 21, तर इथे 21ने गुणून घ्या आणि इथे 21ने गुणून घ्या, म्हणजेच किती बघा 21 3 63 3 हातचे किती 6, त्यानंतर 21 एक 21, 21 आणि 6 किती 27, बरोबर. आता इथं जर गुणलं आपण तर किती होत आहे 17 एक 17, 17चे 7 हातचा आला 1, 17 2 34 आणि 1 35. तर आपल्याला काय म्हटलं आहे त्या संख्या कोणत्या. आता बघा एक कंडिशन दिली होती, त्यापैकी एक संख्या 200 आणि 300च्या दरम्यानची आहे. तर बघा हे 273 200 आणि 300च्या दरम्यानची संख्या आहे आणि त्या दोन संख्या कोणत्या 273 आणि 357 होणार त्या दोन संख्या. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचा मसावी व लसावीची बेरीज किती आहे 680 असून लसावी मसावीच्या 84 पट आहे. जर एक संख्या 56 असेल तर दुसरी संख्या कोणती. ठीक आहे, काय म्हणत आहे बघा, मसावी आणि लसावी. तर लसावी जी आहे ही मसावीच्या किती आहे, ही जर x असेल तर ही याच्या 84 पट आहे, म्हणजे 84 x असेल ही, बरोबर. इथपासून समजून घ्या. आणि ह्या दोघांची आपल्याला बेरीज दिली आहे म्हणजे x प्लस
84x ही किती दिली आपल्याला 680 दिली आहे, 680 दिली आहे बघा. तर इथून याच्यासमोर काही नसलं म्हणजे 1 असते, म्हणजे 1 आणि 84 म्हणजे हे झाले 85x बरोबर 680. त्यानंतर बघा 17 5 85, 17 4 68 बरोबर. त्यानंतर 5 1 5, 5 8 40 म्हणजे xची किंमत किती निघाली 8. तर इथून आपण लसावी आणि मसावी शोधून काढू शकतो आरामात. बघा x बरोबर 8 आहे, म्हणजेच याची जी मसावी आहे ती किती असणार 8 आणि लसावी किती असणार 84 गुणिला 8. ठीक आहे, मी यांचा गुणाकार नाही करत आहे कारण की संख्या जेवढ्या लहान असतील तेवढं सोपी असते. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणत आहे, त्यापैकी एक संख्या 56 असेल तर दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. ठीक आहे, ओके. तर आपलं सूत्र काय, एक संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. तर बघा मी इथं घेत आहे एक संख्या किती दिली आहे 56 गुणिला दुसरी संख्या आपल्याला माहीत करून घ्यायची आहे, तिला घेत आहे मी बाय. का बरं, कारण की ते एक्स घेतला आहे, एक्स म्हणजे आपली मसावी आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल म्हणून मी इथं वाय घेतलं दुसरी संख्या बरोबर. आपल्याला आपली मसावी किती आहे 8 गुणिला लसावी किती आहे 84 गुणिला 8. तर बघा 8 1 8, 8 7 56. त्यानंतर 7चा भाग तुटलं तर 12 7 84. त्यानंतर 12 गुणिला 8, 12 8 किती होते 96. तर ती दुसरी संख्या कोणती असणार 96 असणार. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 15ला 13 आहे, जर त्यांची मसावी 13 असेल तर त्या संख्या कोणत्या. त्या दोन संख्यांच्या गुणोत्तर किती दिलं आहे आपल्याला 15 आणि 13. आपल्याला काय म्हटलं आहे, ह्या दोघांचा किती आहे मसावी किती आहे म्हटलं आहे 13 आहे. तर त्या दोन संख्या कोणत्या. तर अगोदरचं जर तुम्ही लेक्चर बघितलं असेल याच्या अगोदरचा व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे, जर एखाद्या संख्यांचं गुणोत्तर दिलं आहे आणि तुम्हाला त्या संख्या विचारल्या आहेत आणि जर तुम्हाला मसावी दिली तर काय करायचं, त्या मसावीने ह्या गुणोत्तराला गुणून टाकायचं, म्हणजे त्या संख्या डायरेक्टली मिळतात आपल्याला. कारण की एखाद्या संख्या कशा बनतात की त्या संख्येत तो जो मसावी आहे तो लपला असते बरोबर आहे, तिथून तो मसावी आपण जर काढलं तर तिथं काय उरते, त्यांचं फक्त गुणोत्तर उरते. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या जे गुणोत्तर आहे याला फक्त गुणणार आहोत यांच्या मसावीनी, म्हणजे किती इथं गुणिला 13 आणि इथे गुणिला 13, म्हणजे किती होणार बघा 13 पंचे 65 5, हातचे आले 6, 13 1 13, 13 आणि 6 19 म्हणजे 195 एक संख्या झाली. आणि इकडे दुसरी संख्या 13 गुणिला 13 म्हणजे 169. तर बघा किती फास्टपणे आणि किती कमी वेळात तुम्ही याचा आन्सर शोधून काढू शकता. 195 आणि 169 असणार त्या दोन्ही संख्या बरोबर. बघा याच्यातनं तुम्ही जर यांची मसावी बाहेर काढली तर इथं फक्त यांचे गुणोत्तर उरणार आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन्ही गोष्टी एकमेकांच्या व्यस्त आहेत. जर तुम्ही गुणोत्तर आहेत तर तुम्ही त्या संख्या काढू शकता, तुमच्याजवळ संख्या आहेत तर तुम्ही त्यांचे गुणोत्तर काढू शकता. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांचे गुणोत्तर 2ला 3 असून त्यांची मसावी 150 असेल तर त्या संख्या कोणत्या. ठीक आहे. बघा आता आपला सूत्र काय आहे, एक संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलं आहे, त्या संख्या नाही दिल्या, त्यांचं गुणोत्तर दिलं आहे. तर त्यांचं गुणोत्तर किती आहे 2ला 3 दिलं आहे, 2ला 3 गुणोत्तर दिलं आहे त्यांचं. तर बघा ह्या जर गुणोत्तराला मी यांचं मसावीने गुणलं तर मला त्या संख्या भेटू शकतात. तर यांचं गुणोत्तर 2ला 3 आहे. आता मी ती मसावी जी आहे ती पकडत आहे x, पकडलं x, तर त्या संख्या कोणत्या होतील 2 गुणिला x गुणिला 3 गुणिला x गुणिला आपल्याला लसावी तर दिलीच आहे ती किती आहे 150 आहे. ठीक आहे. तर बघा इथून xला x कॅन्सल झालं, त्यानंतर 3 1 3, 3 5 15 बरोबर. त्यानंतर इथून 2चा भाग तुटला 25, म्हणजे xची किंमत किती निघाली तुमची 25. म्हणजे त्या संख्यांची मसावी किती आहे तर 25 आहे. आता ती मसावी मिळाली आणि गुणोत्तर तुमच्या जेवढे आहेत तर त्या संख्या शोधू नाही शकत का तुम्ही. बघा या फक्त मसावीनी ह्या गुणोत्तराला गुणायचं आहे. तर 25 दुने किती 50 आणि 25 3 किती 75. तर त्या दोन संख्या कोणत्या होणार 50 आणि 75. पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांची मसावी 8 आहे, तर दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या त्या संख्यांची लसावी असू शकणार नाही. ऑप्शन काय काय आहे 24 48 56 आणि 60. तर बघा आपल्याला काय दिली आहे मसावी दिली आहे, मसावी. ठीक आहे. मसावी किती दिली आहे आपल्याला 8 दिली आहे. याचा अर्थ काय झाला, मसावी काय असते सिंपलमध्ये लक्षात ठेवायचं की जे दिलेल्या संख्या असतील ना तिथं कुठंतरी प्रत्येकामध्ये ती मसावी लपलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या प्रत्येकाला त्या मसावीने भाग तुटेल बरोबर आहे. तर आता बघू आपण 24ला भाग तुटते का 8चं,
हो तुटते, म्हणजे ही लसावी राहू शकते. 48ला भाग तुटते का 8चा? हो इथे भाग तुटते. साईन 8 48, तर हे लसावी राहू शकते. 56ला भाग तुटते का 8चं? हो इथेही भाग तुटत आहे. 8चा भाग तुटते पूर्णपणे, 8 7 56, तर इथेही भाग पूर्णपणे तुटत आहे, तर ही तर लसावी राहू शकते. पण 60ला 8चा भाग तुटते का? नाही, ह्या 60ला 8चा भाग तुटत नाही. म्हणून त्या संख्यांची जी लसावी आहे ती काय राहू नाही शकत? 60. का बरं? कारण की त्या संख्येला 8चा पूर्ण भाग तुटत नाही आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दोन संख्यांची गुणोत्तर 2ला 3 आहे. त्या संख्यांची मसावी आणि लसावीचा गुणाकार 33,750 असल्यास त्या संख्यांची बेरीज किती? तर बघा आपल्याला काय दिलं आहे? गुणोत्तर दिलं आहे 2ला 3 त्या संख्यांचं. सूत्र काय असते? एक संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी, बरोबर. तर मी एक संख्या घेत आहे 2x गुणिला दुसरी संख्या किती आहे? 3x बरोबर लसावी गुणिला मसावी असते, म्हणजे लसावी आणि मसावीचा गुणाकार आपल्याला डायरेक्ट दिला आहे. किती आहे? 33,750. 33,750. ठीक आहे. तर आता बघा इथं 3 दुने किती होतात? 6 होतात, आणि 6च्या इकडे भाग तोडलं तर बघा 6 पंचे 30. त्यानंतर उरलेत किती? 3. 6 6 36. उरलेत किती? 1. त्यानंतर साईन दुने 12. त्यानंतर उरलेत किती? 3. 6 पंचे 30. म्हणजेच x गुणिला x म्हणजेच किती होणार? xचा वर्ग बरोबर 56 25, बरोबर. तर आता इथून आपण xची किंमत काढू शकतो का? हो. तर x बरोबर वर्गमुळात 56 25, बरोबर. म्हणजेच x बरोबर किती होणार? तर 7×56 होतात, म्हणजे अगोदरची संख्या 7 आणि 25चा वर्गमूळ 5, म्हणजे xची किंमत निघली तुमची 75. तर आपल्याला काय करायचं आहे? त्या दोन्ही संख्यांची बेरीज काढायची आहे. तर त्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर किती आहे? 2ला 3. यांची बेरीज किती होणार? 2 + 3 म्हणजेच किती? 5. 5 गुणिला 75 करून टाकू, म्हणजेच किती? 5 5 25चे 5, हातचे आले 2, 7 5 35, 35 आणि 2 37. तर हे झाले मित्रांनो आजचे क्वेश्चन. आता उरलेले क्वेश्चन आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा. मनात काही प्रश्न डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.